जायला निघायचं आहे, आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलाय। जरांगे थोड्याच वेळात सरकारच्या शिष्टमंडळाशी सुद्धा संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगेंशी ऑनलाईन संवाद साधण्याची शक्यताही वर्तवली जाते। आपल्याला आता मुंबईकडे जायचं, आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा। वाशीपासून आपण मुंबईपर्यंत पायी जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत। माझ्यासह माझा मराठा समाज शांततेत आमरण उपोषण करणार आहे। तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा नाही। तर शासन करत असलेल्या ह्या सगळ्या कामकाजाची माहिती मी परवाही त्यांना दिलेली आहे। त्यावर त्यांनी काही त्यांच्या मागण्या नोंदवल्या होत्या, सांगितल्या होत्या। तर त्या मागण्याच्या अनुषंगाने मधल्या 2 दिवसामध्ये मी शासनाशी देवाणघेवाण केली, मागण्या पाठवल्या आणि त्यावर शासनाचे जे आहे ते निर्देश आहेत ते प्राप्त करून घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मला असं वाटतं की त्यांचं त्यामधून समाधान होईल।